शेतकऱ्यांना हे केलेलं योग्य आहे की नाही ते मला जरूर कळवा। सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडिओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात। अशातच शेतकरीही कशात मागे नाहीत। यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशाची देखील बचत होतीये। शिवाय शेतीचं कामही योग्य पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या पुणेरी शेतकऱ्यानं ज्वारीच्या पिकांवर बसणाऱ्या पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड केलाय। या शेतकऱ्यानं पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पिकांच्या टोकावर लावल्या। यावेळी जेव्हाही वारा येतो तेव्हा त्या बाटल्या एकमेकांवर आदळतात आणि त्या आवाजाने पक्षी पिकांकडे येतच नाही। हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाही। शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून पीक उभी करतात आणि डुकरासारखे प्राणी येऊन ही सगळी मेहनत उद्ध्वस्त करतात। शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्याचा शेतकऱ्याचा हात कोणीच धरू शकत नाही। अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात। अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले।